बामणाच्या घरी लिहून, पुळव्याच्या घरी दान आणि महाराच्या घरी गाणं बजावं, अशी परिस्थिती होती. ही परिस्थिती येऊ नये म्हणून आपण प्रतिष्ठानसारख्या संस्थेला धर्मदान द्यावं आणि आपल्या समाजाला नेहमीच आधुनिकतेकडे नेण्याचा प्रयत्न करावा. त्यात शिक्षण ही सगळ्यात मोठी म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की शिक्षण ही एकमेव अशी शक्ती आहे की ती संपूर्ण समाजाला परिवर्तित करण्याची ताकद ठेवते. आणि धम्म अशी धर्म किंवा अंधश्रद्धा, कर्मकांड ही असं हत्यार आहे की जे संपूर्ण मानव जातीला दूषित करण्याचं काम. हिटलर म्हणतो की लोकांना इतकं मिळून टाका की त्यांना श्वास घेणं हाच फक्त हाच फक्त विकास वाटला पाहिजे. आणि आजची परिस्थिती ही तशीच आहे. आपल्याला विकास म्हणजे फक्त काय वाटतं? जातीयवादीचं भांडण, भाषेचं भांडण, याच्या व्यतिरिक्त आपल्याला विकास माहित नाही. आणि याला कारण आहे ईव्हीएम सारखी मशीन आपल्या भारतात आली आणि मनुवादी व्यवस्था पुन्हा स्थापित. यासाठी आपल्याला संघटित व्हायचं आहे. या सगळ्यांच्या विरोधात आपल्याला कार्य करायचं आहे. आणि असं कार्य करण्यासाठी या मंचावर उपस्थित असणारी जी मंडळी आहे त्या मंडळींना आपण आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे. आर्थिकच नाही, संघटन तयार करण्यासाठी पैसा, वेळ, बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा, ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा, ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्यांनी बुद्धी द्यावी. आणि अशा बहुजनवादी संघटनांना आपण मोठं केलं पाहिजे. एवढंच म्हणून आयोजकांनी मला वेळेवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम, नमो.